गुड मॉर्निंग. सर्वजण झोपेतून उठण्यासाठी ना सर्वात आधी डोळे उघडत असतील. मी डोळे उघडते की नाही मलाच नाही माहीत, पण झोपेतून उठल्यानंतर मी सर्वात आधी माझ्या पायाखालची जमीन जागेवर आहे का, की मी जागेवर आहे की नाही हे मला चेक करावं लागतं. कारण कसं आहे, झोपेतून उठायची तर मला अजिबात इच्छा होत नाही, पण कष्टच एवढे करते ना तर उठावंच लागतं. बरोबर. आणि सगळ्यात आधी ना सकाळी उठल्यानंतर हेच एक मोठा प्रश्न असतो माझ्यासमोर, की मी आज भाजी कशाची करावी. म्हणजे सकाळीही हेच आणि रात्रीही हेच. म्हणजे फ्रीज कितीही भरून असली भाजीपाल्याने तरीही हा प्रश्न नेहमी आमच्यासमोर उभा राहतो. बरोबर. आता हे आमच्या घरचे 2 पाखरं, यांची पेटपूजा आधी करायला हवी. चला, आजचा स्पेशल म्हणजे असं होतं की आज आम्ही जाणार होतो मूव्ही पाहायला. येस, आमच्या जवळच्याच मल्टिप्लेक्समध्ये. आता मल्टिप्लेक्स म्हणायचं की नाही माहिती नाही, पण जरा ह्या तिकिटांचे दर बघून घ्या. चला, मूव्ही स्टार्ट व्हायला वेळ आहे, म्हणजे आम्ही वेळेवर पोहोचलो. सो हिअर इज द मूव्ही. पुढची मूव्ही का इथेच बघणार आहेत का? थिएटरमध्ये येऊन बघा. आणि ही माझी मुलगी, म्हणजे मला अजिबात त्रासच नाही. फर्स्ट हाफमध्येही झोपली आणि नंतरही. पण या मूव्हीतला सर्वात जास्त इमोशनल सीन मला हाच एक वाटला. खूप जास्त. म्हणजे आपल्यापासून दूर जाणाऱ्या व्यक्ती, अंगावर काटे आले बाबा माझ्या. मूव्ही छान होता बाय द वे, आणि धनुषची ॲक्टिंग मला सर्वात जास्त आवडली. येस, आणि माझी ही सुंदरी, हिच्यासोबतच गेली होती मी मूव्ही पाहायला. मी सायंकाळी आम्हाला जायचं होतं बारशाला. सो तिथे ना हे मुलं छान डीजेवर नाचत होते. डीजेवर म्हणजे डीजेच्या गाण्यावर अगं. आणि ही माझी मुलगी भूत, छोटा चेतन, ती फक्त लांबूनच सर्वांना बघत होती. काही नाही बाबा, क्लिनिकमध्ये घेऊन आली आहे तिला. पायाला जे चोंद करून बसली आहे त्याचं ते काहीतरी करावं लागेल ना. इथे नखरे झेलत होते मी तिचे, आणि पाहते तर काय हे असं. या तुळीच्या शेंगा खायला. मी तर तुळीच्या शेंगा खाते आहे, आणि तुम्ही आता आराम करा. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.